Imperative sentences. Imperative sentences means आज्ञार्थी वाक्य. Sentences in which a command, prayer, supplication, request, exhortation, instructions, warning, etc. is given to the person or persons in front of them are called imperative sentences. Imperative sentence म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यात सेंटेन्स इन विच, ज्या वाक्यामध्ये अ कमांड, समोरच्या व्यक्तीला किंवा व्यक्तीला, अ कमांड मीन्स आज्ञा, प्रेयर म्हणजे प्रार्थना, सप्लिकेशन मीन्स याचना, रिक्वेस्ट मीन्स विनंती, एक्झॉर्टेशन मीन्स उपदेश, इन्स्ट्रक्शन्स मीन्स सूचना, वॉर्निंग मीन्स ताकीद, एक्सेट्रा आदि इत्यादी is given to the person or persons in front of them are called imperative sentences. म्हणजेच की ज्या वाक्यात समोरच्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना आज्ञा, प्रार्थना, याचना, विनंती, उपदेश, सूचना किंवा ताकीद आदी दिल्या जातात त्यांना आपण काय म्हणतो, त्या वाक्यांना आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस बिगिन विथ कमांड वर्ब्स सच ॲज कम, गो, टेक, प्ले, हेल्प, राईट, स्टडी. Also if it is a sincere request, the verb is preceded by please, such as please sit down, and if it is a negative, it is preceded by don't, such as don't talk. Imperative sentence begin with common verbs. Imperative म्हणजेच आज्ञार्थी वाक्यांचा आरंभ सामान्य क्रियापदांनी होतो. सच ॲज कम, गो, टेक, प्ले, हेल्प, राईट, स्टडी. अशा प्रकारच्या आज्ञार्थी वाक्यांचा आरंभ कशाने होतो, तर सामान्य क्रियापदांनी होतो. अशा सामान्य क्रियापदांचा अल्सो इफ इट इज अ सिन्सिअर रिक्वेस्ट, तसेच कळकळीची विनंती असल्यास, सिन्सिअर रिक्वेस्ट मीन्स कळकळीची विनंती असल्यास, द वर्ब इज प्रेसिडेड बाय प्लीज. जर कळकळीची विनंती असेल तर आपण त्या ठिकाणी क्रियापदाच्या अगोदर प्लीज हा शब्द घेतो. प्लीज, जसं की सच ॲज प्लीज सिट डाऊन, म्हणजेच प्लीज सिट डाऊन म्हणजे इथं काय, या वाक्यामध्ये काय दिले की प्लीज सिट डाऊन म्हणजे कृपया खाली बसा. अँड इफ इट इज निगेटिव्ह, इट इज प्रेसिडेड बाय डोंट, सच ॲज डोंट टॉक. आणि जर नकारार्थी वाक्य असेल तर त्या ठिकाणी आपण डोंट या शब्दाने त्याची सुरुवात करतो. जसे की सच ॲज डोंट टॉक. काय, डोंट टॉक म्हणजे बोलू नका. सम एक्झाम्पल्स ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. फर्स्ट, गो क्विकली, शट द डोअर प्लीज, डोंट प्ले इन द सन, प्लीज ओपन द विंडो. सो फर्स्ट काय, इथं काय, गो क्विकली म्हणजे लवकर जा. शट द डोअर प्लीज, कृपया दार बंद करा. किंवा असे होऊ शकते की कृपया दरवाजा लावा किंवा दार लावा. थर्ड नंबर, डोंट प्ले इन द सन. डोंट प्ले इन द सन म्हणजेच काय की उन्हात खेळू नका किंवा खेळू नको. प्लीज ओपन द विंडो, किंवा असे होऊ शकते की कृपया खिडकी उघड, वा असे होऊ शकते की